त्याच्यामुळे हे आम्हाला 100% माहीत होतं की यावेळेला पाणी तुंबणार आणि मुंबईकरांचे हाल होणार. प्रशासन आणि सत्ताधारी यांचं एकमेकांमध्ये कुठेही ताळमेळ नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आहेत, आपण त्यांची संवाद साधणार आहोत. सर, काय सांगाल, म्हणजे मुंबईकरांचं जीवन इतकं हे झालं आहे का, तुटपुंज झालं आहे का, ती त्यावरती मॅन्युअलमध्ये पडून माणसं मरत आहेत, त्यांच्यावरती झाड पडून आता आपल्या मुंबईकरांच्या जीवनाबद्दल यांना काय राहिलेलं नाही. मुंबईकरांचं जीवन हे एकंदर प्रशासनाच्या कारभारामुळे एकदम धोकादायक झालेलं आहे. लक्षात ठेवा, जर रस्त्यानं चालताना एखादं झाकण उघडं आणि त्याच्यात पडून एखादा माणूस जातो, हे दुर्दैव आहे ना. या एवढ्या मोठ्या जागतिक स्तरावरच्या महापालिकेमध्ये अशा घटना आज नाही, ज्यावेळेला पहिल्यांदा घडली त्याच्यानंतर कोर्टाकडून वेगवेगळे आदेश आले. कोर्टाने याच्यावरती कसे उपाययोजना करायचे ते तुम्हाला निर्देश दिले. किंवा अलीकडच्या काळामध्ये कोर्टाने रस्त्याबद्दल पण तुमच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. याचा अर्थ प्रशासन आणि सत्ताधारी यांचं एकमेकांमध्ये कुठेही ताळमेळ नाही आणि यांचा ताळमेळ नसल्यामुळे दुर्दैवाने असे प्रकार घडून येत आहेत आणि त्याच्यातनं मुंबईकरांचं दुर्दैवाने बळी जातो. कोटी रुपयांचा निधी वापरून नालेसफाई केली जाते. पहिले 80% केली, त्यानंतर आता 100% नालेसफाई झाली असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे कुठेतरी मुंबईची तुंबई होते. मी मगाशीच म्हटलं ना की एकंदर जी कामं व्हायला पाहिजे आमच्या अनुभवाप्रमाणे आम्हाला सगळ्या गोष्टींची आमच्या मोठेपणा नाही माहिती आहे. एक लक्षात ठेव, मी शाखाप्रमुख असल्यापासून त्याच्या वेळेच्या नगरसेवकांबरोबर फिरायचो. साधारणतः पावसाच्या 1 ते 1.5 महिना आधी आम्ही या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायचो की मतदारसंघातले छोट्या ज्या जाळ्या आहेत, मग त्या पर्जन्यजन्य वाहिनी असतील, मलनिस्सरण वाहिनी असतील, त्यांना सक्शन मशीन लावून त्या साफ करून घ्यायला पाहिजे. वॉटर टेबल साफ करून घ्यायला पाहिजे. जशा छोट्यांसाठी यंत्रणा आहे तशी मुख्य रस्त्यासाठी देखील यंत्रणा आहे. मुख्य नाले आहेत त्यांच्यासाठी यंत्रणा आहेत. परंतु यावर्षी या कुठल्याही यंत्रणा राबताना दिसल्या नाहीत. त्याच्यामुळे हे आम्हाला 100% माहीत होतं की यावेळेला पाणी तुंबणार आणि मुंबईकरांचे हाल होणार. परंतु पाणी तुंबायचं तर सोडा, मुंबईकर बळी जात आहेत. हे खऱ्या अर्थानं ह्या ढिम्म प्रशासनाला त्याची काही पडलेली नाही. त्याच्यामुळे आजचं जे विदारक चित्र आहे हे चित्र भविष्यात सुधरेल की नाही किंवा पावसाळ्यात संपेपर्यंत तरी सुधरेल की नाही अशी मला भीती वाटते. देव करू आणि आम्हा मुंबईकरांचं प्राण वाचव. तुम्ही इतक्या वर्षांपासून सत्ता म्हणजे महापालिकेची उपभोगली आहे, तुम्हाला संपूर्ण परिस्थिती महापालिकेची माहिती आहे, परंतु यामध्ये महापौरांच्या समोर त्यांचाच अधिकारी मॅन्युअलमध्ये पडतो तरी कुठली कारवाई केली जात नाही. त्यांच्याकडे एक वाक्य ठरलेलं आहे, चौकशीच्या पलीकडे ते जातच नाही ना. त्यांनी अहवाल द्यावा, चौकशी करून एवढ्या कारवाई झाल्या आणि आता आम्ही एवढे उपाययोजना केलेल्या आहेत, हे नाही आहे त्यांच्याकडे. काय एक अगदी शेवटचा प्रश्न, म्हणजे राजकीय प्रश्न आहे. सचिन अहिर गेल्यानंतर तुमचंही नाव घेतलं जात आहे, नेमकं काय त्यामध्ये तथ्य आहे का? तुम्हाला ऑफर आले आहेत का या संदर्भात? बघा, हे सगळे आहे ना, कशी एक राजकीय भीती आहे प्रत्येकाला, की असं वाटत होतं प्रत्येकाला की माझ्यामुळेच हे सगळं चाललं आहे, माझ्यामुळेच सगळं चाललं आहे. परंतु गेल्यानंतर तिथे आहे ते सगळं स्थिर स्थावर आहे. मग स्थिर स्थावर असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी अशा तऱ्हेने संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी, एकमेकांबद्दल संशय निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पेरून द्यायच्या असतात. ती काही मंडळी हे काम करीत आहेत, परंतु अशा बातम्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही जनतेतील कार्यकर्ते आहोत. जनतेच्या कामाशी आमची नाळ जुळलेली आहे. वरळीतली शिवसेनेची संघटना अतिशय मजबूत आहे आणि मजबूत संघटना लोकांची कामं करते. वरळी डॅमेज कंट्रोल बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये सगळे कार्यकर्ते. डॅमेज कंट्रोल अजिबात नाही. डॅमेज आम्हाला काय होतं मग त्याच्यात कार्यकर्त्यांना फक्त आम्ही सतर्क केले की ह्या सगळ्या घटनेमुळे कुठेही तुम्ही थांबू नका. लोकांची दैनंदिन कामं आहेत ती व्हायला पाहिजे. लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याकडून पूर्ण व्हायला पाहिजे. आमच्यासाठी ही घटना क्षुल्लक आहे. या घटनेबद्दल विशेष गंभीर होऊ नका. आपल्यासोबत या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार स्वतः सुनील शिंदे होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पावसामध्ये म्हणजे पावसामुळे जे काही मुंबईकरांचं नुकसान झालं, एकंदरीत अनेक मुंबईकरांचे बळी या पावसामुळे गेलेले आहेत. कुठे मॅनहोलमध्ये पडले तर त्यांच्या म्हणजे कुठे गाड्यांवरती झाडं पडून मृत्यू झालेले आहेत. परंतु आता हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. ह्या संपूर्ण घटनांकडे पाहताना महापालिकेकडून नेमकी काही कारवाई केली जाणार आहे का? चौकशी केली जाते असं म्हटलं जातं, असा थेट आरोप केला जातोय, परंतु चौकशी पुढे काय, कारवाई काय केली आहे याचा प्रश्न जो येतो या ठिकाणी उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ते कुठेतरी दुसऱ्या शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत का अशा चर्चांना उधाण आले. त्यांना काय ऑफर आले आहेत का त्या संदर्भात त्यांनी आपल्याला स्पष्टीकरण दिलं. डॅमेज कंट्रोल बैठक ही वरळीत घेतली नाही तर कार्यकर्त्यांसोबत सहज संवाद साधला आणि जे कोणी गेलेत त्यांच्याबद्दल आम्हाला काही फरक नाही असं थेट मत त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत.